नमस्कार मंडळी, तर आपण इथे घेतलेला आहे रेशनचा तांदूळ. तर इडलीसाठी आपण भिजत घालणार आहोत. इथं 3 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ घालणार आहोत. तर आता आपण इथे एक छोटासा कप आहे बघा, तर कपाने 1 वाटी उडदाची डाळ आपण आता यामध्ये घालणार आहोत. तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं धुवून शिना भिजत घालणार आहोत. आपण बघा जलमरच्या पातेल्यामध्ये धुण्यासाठी आपण घेतलेलं आहे. तर स्वच्छ असं धुवून घ्यायचं. जलमरच्या पातेल्यामध्ये तांदूळ आणि डाळ भिजत ठेवल्यामुळे चांगलं भिजले जातात. तर इथं आपण आता स्वच्छ धुवून घेऊन पाण्यात हे ओतून टाकणार आहोत. तर तांदूळ इथे बघा आपण स्वच्छ असं धुवून घेतले. फक्त मी एकदा दाखवलं धुतलेलं, आणि ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतले आणि त्यामध्ये पाणी आता ओतून ठेवलेलं आहे. तर आपण झाकून ठेवणार आहोत आणि संध्याकाळी आपण भिजल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे, ज्यावेळेला आपण बारीक करणार आहोत पीठ, म्हणजे तांदूळ जे आहे ते बारीक करणार आहोत त्यावेळेला. तर इथे बघा आपण सकाळी जे तांदूळ भिजत घातलं होतं, उडदाची डाळ आणि तांदूळ, तर हे असं छान असं भिजलेलं आहे. तर आता आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथे मस्त असं आपण पीठ बारीक करून घेतलंय बघा, म्हणजे अजून थोडं आहे बारीक करायचं आणि ते आपण आता बारीक करून वगैरे घेतोय. तर असं बघा मस्त असं बारीक झाले. तर अजून थोडं राहिलेलं आहे. तर अजून एवढं बारीक करायचं आहे आपल्याला पीठ. पातेल्यामध्ये आहे अजून, ते बारीक करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथं बघा इडलीचं जे पीठ आहे ते आपलं सगळं बघा बारीक करून झालेलं आहे. तर मस्त असं आपण पीठ जे आहे ते बारीक केलेलं आहे. तर छान असे तांदूळ भिजलेले होते. तर उद्या रविवार आहे आणि अथर्वला पण सुट्टी असते. तर मस्त असं आपण आता उद्या बनवणार आहोत इडल्या. तर खूप छान असं बघा पीठ भिजलेलं आहे. तर आता आपण हे जे पीठ आहे ते असंच झाकून ठेवणार आहोत आणि उद्या त्याला आपण इडल्या जे आहेत ते करणार आहोत. तर उद्या बघा आपलं काल जे पीठ भिजत घातलेलं होतं ते मस्त असं बघा फुगलेलं आहे. तर खूप छान असं फुगले. पण थोडंसं यातलं पीठ साईडला काढणार आहे मी अथर्वला उत्तापे करून देण्यासाठी. बाकीचं जे पीठ आहे ते इडलीसाठी मी ठेवणार आहे. तर इडली बनवतानाही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा छान असं फुगले. इथं बघा उत्तापा करण्यासाठी यामध्ये मिरची, टोमॅटो, कांदा पिठामध्ये आपण घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं. मस्त असं आता आपण परतून घेणार आहोत आणि थोडीशी वरून कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत. मस्त असा उत्तापा आपण बनवणार आहोत. बघा इथं मी थोडीशी कोथिंबीर घातल्यावरून मस्त असं आपण हलवून घेणार आहोत. तर छान असं हलवून घेतलं. तर आता आपण गॅसवरती इथं तवा ठेवून घेतलेला आहे. तर मस्त असं आता आपण उत्तापा करणार आहोत. बघा तव्यामध्ये आपण मस्त असं जे उत्तापा आहे ते टाकून घेतलेलं आहे. बघा साईडनं तेल आपण साईडनं आता घालून घेणार आहोत त्याच्यात. तर बघा इथं आपण साईडनं तेल सोडलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडा वेळ झाकणार आहोत. तर खूप छान असं वाचलं आहे. तर आपला उत्तापा बघा तयार आहे इथे. तर आता आपण पलटी मारून घेणार आहोत. अशा प्लेटा सगळ्या भरून झाले त्या. तर आता आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे आपण गॅसवरती आता वाफवण्यासाठी ठेवलेले आहे. आपल्या इडल्या मस्त अशा तयार झाल्यात. इथे बघा मऊ लुसलुशीत अशा आपल्या ज्या इडल्या आहेत त्या तयार झाल्यात. तर बघा किती छान अशी झाली, मऊ लुसलुशीत अशी झाली. तर मस्त अशी आपली जी इडली आहे ती तयार झाली. इथे खायला खूप भारी अशी. तर खूप छान अशी आपली इडली तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.